मंडळी, जय जवान जय किसान. आपण आज पळशीच्या मैदानामध्ये आलेलो आहे. ओपनचं मैदान आहे. सकाळच्या 8:15 वाजलेले आहेत आणि आपण सुरुवात करतोय. कुठली बैल आल्यात हे बघायला. साधारण आता मैदानात आत्ता सध्याला तरी एकच बैल आलेला आहे, परंतु पळशीचं मैदान म्हटलं तर एक वेगळी ओळख आहे. पेडगावसारखी फाटी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बसायला सुद्धा टेकडी. थोडंसं तुम्हाला मैदानासंदर्भात दाखवतो आणि मग कुठला बैल आला आहे हे आपण जाऊन त्या ठिकाणं बघणार आहोत. सर्वांना शुभ सकाळ. आणि मैदान जे लाईव्ह बघत असतील, P3 लाईव्ह असेल त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय. खऱ्या अर्थानं बघा मित्रांनो, मैदान दिसताना कसं दिसतंय. मी जरा टेकडीवरती अर्ध्या टेकडीवर उभं राहिलेलो आहे. इथून पुढं सुद्धा थोडीशी टेकडी बसायला आहे, बघू शकताय तुम्ही असं. आणि बैलांना बांधायला वगैरे एकदम चांगली जागा आहे. जरी शेड आपण म्हणतो ना, नेट नाही आणलं तरी बैलांना चांगली सावली आहे दिवसभर. मैदानसुद्धा सुंदर आहे, बघू शकताय. सगळं उराटीचं आहे. जास्त इथं पडापडीचा किंवा काय विषय होत नाही, कारण उराटीचं रान असल्यामुळं बैल वरती येऊन थांबतात. आणि त्याचबरोबर अजून व्यावसायिक मंडळी सगळ्यांना बघा जागा धरून एक साईडला जागा धरायचं काम चालू आहे. आणि जागा धरून जशी जशी जागा मिळते त्या पद्धतीनं जागा धरून या ठिकाणं गाड्या लावण्याचं काम चालू आहे. भेळवाले असतील, वडापाव असतील, यांची बी उपजीविका बघा बैलगाडी शर्यतीवर चालते. चला, तत्पूर्वी कुठला बैल आला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. जो बैल आला आहे पहिला, श्री गणेश, त्याच्यापासून चालू करूया. काय संपूर्ण अशी चांगली सावली आहे मस्तपैकी. आपण समोर गाडी लावलेली आहे. तिथं मैदान म्हटलं की घरी बसू वाटत नाही. आज ओपनचं मैदान आहे, चांगल्या गाड्या येतेल्या, अनेक गॅपनं मैदान आहे ती, त्यामुळं भरपूर गाड्या जुळतील. आज आंब्रापूरला बी माझ्या मते मैदान आहे, पण आज कुठली बैल आल्यात. झाडी तिकडं बैल बांधायचं काम चालू आहे. आपण नक्कीच त्यांचा आढावा घेऊ. मित्रांनो बघा, पहिला बैल मैदानामध्ये आलेला आहे. आपण विचारणार आहोत दादांना कुठून आलाय किंवा काय बैलाचं नाव आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय? बैलाचं नाव काय आहे? जॅकेट. आता साधारण 8:15 वाजलेत. लवकर तुम्ही मैदानात पोहोचलाय. हो. किती वाजता निघाला होता? आम्ही घरनं बघा 4:30ला निघालो होतो. हा. बैल आपलाच आहे का? आपलाच आहे बैल. हा. आणि किती मैदान वगैरे झालेत काय? मैदान आता ते कोरेगावला मैदान झालं ना, हा. तिथं बैल राहिला होता. आपल्याला फायनलला आपल्याला 1 नंबर तास लागलं होतं, म्हणजे कडचं. म्हणजे कोरेगावचं महाराष्ट्र केसरी मैदानात राहिलेला हो. का? आदत आत्ताच ते आदत बैल मैदानात राहिला होता. तिथं गाडी आपली कडेने लागली. हा. शेजारची गाडी आपल्या डायरेक्ट खालच्या उडीला अंगावर आली, त्यामुळे आपली गाडी पण बाहेर गेली. कोरेगावला राहिलेला आहे फायनल. आपला बैल मुंबईमध्ये कंटिन्यू बिनजोडला पळतो बैल. बर. हा. मुंबईमध्ये बैलाचं एक पण रेस मार नाही खाला बैलानं. आतापर्यंत किती फायनल आहेत किंवा काय? फायनल म्हणजे मैदान आपण त्या दिवशी पहिल्यांदाच आणला. पहिल्यांदाच बैलाने आम्हाला नाही का, म्हणजे काय ते पारणं पहिल्याच मैदानात बैलाने आमचं पारणं फेडलं नाही का. तिथं आपल्यालाही कळलं की आपला बैल म्हणजे काय नाही का. आणि विषय काय, आपल्याला म्हणजे बैल म्हणजे आपल्याला जर बाहेरचा बैल पुरला ना तर काही विषय नाही. आज केलाय का पायरा? पायरा चांगला केलेला आहे. नक्की शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. मित्रांनो बघू शकता, बिनजोडला तसा पळणारा बैल आहे, परंतु बैलाचा करंट आणि वाद जबरदस्त आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू शकताय. परवा कोरेगावचं पाठीमागं मैदान झालं, त्या मैदानात सुद्धा फायनलला राहण्याचा मान या बैलानं मिळवला आहे. बिनजोडमध्ये दादांना सांगितलं की एकही शर्यत हारलेला नाही किंवा कंटिन्यू बिनजोड करतोय असा बैल. काय म्हटला नाव? जॅकेट 0909. मुळशीवरून आल्यात बघा सगळ्यात. आज इथून जवळपास 125 किलोमीटर अंतरावरती सकाळी आज मैदानात पोचलेत. असा असतोय बैलगाडी शर्यतीचा नाद. अजून दुसरी गाडी मैदानात आली. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय काय? मंजयासनी, वेल्हा तालुका. वेल्हा तालुक्यातनं. किती बैल आणल्यात? 2. काय नाव आहे बैलाचं? एकाचं शंभू, एकाचं बाजी. हा उतरतोय तो शंभू. घरचीच गाडी आमची. चांगला झालाय. पूर्वी बघितला होता बैल, पण आता चांगला झालाय, मोठं माप झालंय.
हीच गाडी पाहणार आहे का आज? हा घरचीच गाडी पळणार. घरचीच काय? हा, पळती का गाडी चांगली? चांगली पळते. कुठं मैदानात राहिली किंवा काय? पुण्यात राहिली. पुणे जिल्हा केसरीला राहिली, हीच गाडी राहिली का घरची? मित्रांनो बघा बैल कसा एकदम जातीवंत आहे. शंभू पुणा जिल्हा केसरीला फायनलसाठी राहिलेली आणि घरची गाडी केळावड्यात राहिली. आणखीन बघा बैल कसा आहे आणि ठेवणी सुद्धा मालकाची तशीच दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं की आता पैरे करायची वाट बघायची काय गरज नाही, कशाची वाट बघायची गरज नाही, कारण दोन्ही घरचा साज असल्यामुळं नोंदावली की गाडी पळणार आहे. काका नंबर सांगा तुमचा. 9370 हां 50 16 92. मित्रांनो नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. बैल बघा दोन्हीही चांगली आहे ती. आणि आजच्या पळशीच्या मैदानामध्ये स्वागत आहे. हा दुसरा आहे का? मुंबईला लय फायनल. बिनजोडला जास्त पळतोय का? बिनजोडला होतं. मग आता बिनजोडलाच होता का? हा बिनजोडला. मग आता गाठा उतरलेत. आता घरी आला. मग आता ज्या पावसाळाभर इकडेच राहणार, मैदान पाहणार. कायमची कायमची. आता भरपूर बैल म्हणजे नावात बघाय गावतील इकडे मुंबईमध्ये पाहणार. मुंबईमध्ये. मित्रांनो आता खरा कस लागतो पावसाळ्यात. म्हणजे आपण सातारा चकडीला जी बैल पळतात, परंतु मुंबईवरनं आता भरपूर बैल येतात. पहिल्या फेऱ्याला तर कोणालाच कार्यक्रम करून देत नाहीत अशी बैल आणि अनेक मैदानं सुद्धा गाजवतात. घरचा साज पाहणार आहे बघा. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. किती वाजता निघाला होता? 5:30 ते 6 वाजता निघाले होते बघा. मित्रांनो बघा बैल गाडीतनं उतरलाय. ऐन जवानी तर इतका जबरदस्त दिसत होता बैल. आणि आत्ता सुद्धा बैलाचा रुबाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. असा हुमगाव आकाडे हुमगावकरांचा सोन्या. दादा किती फायनल वगैरे काय असतील बैलाची? फायनल आहेत पण आता जरा घरीच होता बसून. पण पहिलं पहिल्या तर काळ गाजावला आहेत ना बैलानं. बिनजोडला पळत होता का इथं? मैदान किती मैदान झाले असतील फायनल वगैरे काय? हो हो सावकाश. बैल बघू शकताय. आणि याचं नाव काय आहे कोंडाचं? राणा. घरचाच आहे का योगी? मग आज ही घरचीच पाहणार का? नाही. बर बर. राणा आणि सोन्या. मित्रांनो वय झालं काय झालं, परंतु रुबाब आणि अंगात असणारा पीळ कमी होत नाही. बैलाचा चाल तुम्ही बघू शकताय, बैलाचा डौल बघू शकताय. असा आकाडे हुमगावकरांचा सोन्या. श्री गणेशा बैल पहिल्यांदा फाटी दाखवायला चाललेला आहे. हुमगावकरांचा सोन्या. अजून जशी बैल येतील मित्रांनो तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. आत्ता जेवढी बैल आल्यात तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फाटी दाखवायला बैल चाललेला आहे. अजून पलीकडे सुद्धा झाडाखाली 1-2 बैल आलेले आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे बैल एक इकडं बैल तिकडं टेकडीच्या पलीकडं भरपूर फिरायला लागतंय जरा. मित्रांनो आणखीन 2 बैल मैदानामध्ये आलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय? काय सोनके. आणि काय नाव आहे बैलांचं? चॉकलेट आहे. हा. आणि ह्यो तुमच्याच मित्रांचा पैलवान आहे. हा आमचे निलेश धुमाळ. आमचे गाववालेच म्हणजे मालगावचा मालगावचा शिवाजी कदम पैलवान आहे. मित्रांनो बघू शकताय तुम्ही. तसं आमच्याच गावचा बैल आहे. आणि हा चॉकलेट ना? चॉकलेट. काय मैदान वगैरे झालेत काय? भरपूर मैदान झाले. चॉकलेटची किती फायनल असतील काय? आता गेल्या वर्षीचं कमीत कमी नाही म्हणलं तर 40-50 फायनल असतील चॉकलेटची. हा. आदत ओपन मध्ये. बिनजोड वगैरे बिनजोडला पण असतो. जास्त करून आम्ही मैदानच खेळतो. आज कुठली गाडी पाहणार आहे? आज पहिलवान आखीच गाडी. हीच गाडी पाहणार आहे. पहिलवान आणि चॉकलेट हीच गाडी पाहणार आहे मित्रांनो. आज तुम्हाला ही मैदानात बघायची. किकलीच्या मैदानात बी जबरदस्त काम केलं होतं बैलानं कडनं. असा पहिलवान आणि चॉकलेट मैदानात आज आलेले आहेत.